नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळणार, पण कधी अपडेट आली समोर. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे 2000 रुपये हे नेमकं तुम्हाला कोणत्या तारखेला मिळतील याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात नेमके तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध आर्थिक योजना राबवत आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपलं केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावं यासाठी विविध आर्थिक योजना ज्या आहे ते राबवत आहे. आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी जी योजना आहे, या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आली आहे. आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत ही दिली जाते शेतकरी बांधवांनो. त्यानंतर पुढे बघा, मात्र सध्या या योजनेचा 8वा हप्ता अद्याप जमा न झाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. म्हणजेच आपल्या शेतकरी बांधवांमध्ये हा 8वा हप्ता न आल्यामुळे त्या अस्वस्थता ही निर्माण झालेली आहे. हा 8वा हप्ता नेमका तुमच्या अकाउंटवरती कधी येईल याची माहिती मी तुम्हाला पुढे तर देणारच आहे. बघा शेतकरी बांधवांनो, हप्ता उशिरा मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ठरलेल्या कालावधीत जमा न होणे, मात्र अनेक महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे 8वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे. काही शेतकरी तर 8वा आणि 9वा हप्ता एकत्र मिळणार का याबाबत ही चौकशी करत आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ठरलेल्या कालावधीमध्ये जमा होणे हे अपेक्षित होतं, मात्र अनेक महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात ह्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे हे जमा झालेले नाही. त्यामुळेच 8वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न आता आपल्या शेतकरी बांधवांना पडलेला आहे. आणि आपले असे काही शेतकरी बांधव आहेत की त्यांनी 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र मिळणार का याबाबतची चौकशी सुद्धा केलेली आहे. पुढे बघा, मी तुम्हाला सांगतो हा 8वा आणि 9वा हप्ता सोबत मिळणार का, आणि 8वा हप्ता हा नेमका तुमच्या अकाउंटवरती कोणत्या तारखेला येईल हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा, दरवर्षी 6000ची मदत, पण 8वा हप्ता थांबला. बघा शेतकरी बांधवांनो, या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये हे दिले जातात. ही रक्कम 3 महिन्यांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. मात्र सध्या 8वा हप्ता अजून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होऊन जवळपास 2 महिने उलटले असतानाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही. बघा शेतकरी बांधवांनो, ही जी नमो शेतकरी योजना आहे, या नमो शेतकरी योजनेमध्ये दरवर्षी आपल्या शेतकरी बांधवांना 6000 रुपये हे दिले जातात. आणि ही रक्कम 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते. मात्र सध्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अजून प्रलंबित आहेत. विशेष बाब म्हणजे पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे, पीएम किसान योजनेचा हप्ता 21वा जो हप्ता आहे तो जमा होऊन जवळपास 2 महिने झाले आहेत. आणि हे 2 महिने उलटले असतानाही अद्यापपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकरी बांधवांना मिळालेला नाही. पुढे बघा, या जो शेतकरी बांधवांना हप्ता मिळाला नाही याचा विलंब जो होत आहे, या विलंबामागची तांत्रिक कारण काय आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, शासकीय पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. लाभार्थी यादी अद्ययावत करणे, खात्याची पडताळणी आणि डेटाबेस मधील त्रुटी यामुळे हप्ता वितरणास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, शासकीय पातळीवरून जी माहिती मिळाली आहे, या शासकीय पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या तांत्रिक अडचणीमध्ये लाभार्थी यादी अद्ययावत करणे, त्यानंतर खात्याची पडताळणी आणि डेटाबेस मधील त्रुटी यामुळे जो हप्ता आहे तुमचा 8वा हप्ता, हा 8वा हप्ता तुम्हाला मिळण्यास विलंब होत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढे बघा शेतकरी बांधवांनो,
पैसे कधी मिळणार? सूत्रांच्या माहितीनुसार पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच दोन्ही योजनांचे प्रत्येकी 2,000 रुपये एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होळीच्या सणाच्या आसपास ही रक्कम खात्यात जमा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी ही असणार आहे की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे एकत्रित दिले जाण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. म्हणजेच दोन्ही योजनांचे प्रत्येकी 2,000 आणि असे मिळून 4,000 रुपये हे शेतकऱ्यांना एकत्रित दिले जाण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. अशा एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. काही प्रकरणामध्ये तर नमो शेतकरी योजना हे योजनेचे 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. हे जे पैसे आहेत मित्रांनो तुमचे, हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होळीच्या सणाच्या अगोदर ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही ह्या योजनेचे जर लाभार्थी असाल तर तुमचं स्टेटस तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. तुमच्या स्टेटसमध्ये काय बदल करायचा आहे किंवा तुमच्याकडून जर काही चूक झालेली असेल तर त्यानुसार तुम्ही तो बदल करून घ्यायचा आहे, दुरुस्ती करून घ्यायची आहे मित्रांनो. त्यानंतर बघा की तुम्हाला ह्या 8वा नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि पीएम किसान योजनेचे पैसे हे सोबत मिळतील अशी सुद्धा शक्यता मीडियाच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळणार, कधी मिळणार याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि नमो किसान योजना, त्यानंतर पीएम किसान योजना आणि लाडकी बहीण योजना याच्या नवीन अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. धन्यवाद.